मी आपले सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये डू द मॅथ्स. आज आपण पाहणार आहोत 7वीच्या पुस्तकातील चौथं जे प्रकरण आहे, फोर्थ प्रकरण, याचा आपण अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये काय दिलं आहे? अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स. सगळ्यात आधी आपण पाहूया अँगल म्हणजे काय. व्हॉट इज ॲन अँगल? अँगल कशाला म्हणायचं आहे? मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे अँगल म्हणजे काय. अँगल इज द युनियन ऑफ टू नॉन co-linear rays that have a common origin. ठीक है, see here, angle is the union of two non-collinear rays have a common origin. For example, this is the one ray and this is the another ray. These two rays are having a common origin and these are the non-collinear rays. Suppose the name of this ray is BA and the name of this ray is AC. Therefore, the angle formed is ABC. In another way, we can also define as these angles are as the geometrical figure formed by two rays with common origin. The region between these two arms is an angle. हा जो रिजन तयार झाला आहे याला आपण काय म्हटलेलं आहे? अँगल. हे जे दोन आर्म आहेत, या आर्म आणि आतलं मधलं रिजन यांनी जो मिळून भाग तयार झाला याला म्हणतात अँगल. द जॉमेट्रिकल फिगर फॉर्म बाय टू रेज विथ कॉमन ओरिजिन. ही कॉमन ओरिजिन आणि हे दोन रे यांच्यापासून तयार झालेली जी फिगर आहे त्याला आपण अँगल असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण कोन असं म्हणतो. दोन भुजा ज्या आहेत त्या रे आहेत आणि त्यांचा ओरिजिन हा पॉईंट हा कसा आहे? आरंभबिंदू कॉमन आहे. अशी जर आकृती असेल की ज्या ठिकाणी आरंभबिंदू कॉमन आहे असलेले दोन रे किरण असतात, तर दोन किरणांपासून तयार झालेली ही जी आकृती आहे तिला आपण कोन असं मराठीमध्ये म्हणतो. आणि इंग्रजीमध्ये द जॉमेट्रिकल फिगर फॉर्म बाय टू रेज विथ कॉमन ओरिजिन इज कॉल्ड एज अन अँगल. नाउ वी विल सी द सम बेसिक अबाउट दिस फिगर. सी हियर, व्हॉट इज द नेम ऑफ दिस अँगल? वी विल सी फर्स्ट. Suppose in this angle point B is vertex of an angle and this ray AB is one arm and the ray BC is another arm. See here, name of the angle is, see here, angle ABC. आपण असं अँटी क्लॉकवाईज त्याला वाचतोय, ABC अँगल. हे साईन झालं अँगलचं, हे साईन वापरून आपण त्याला लिहितो. याला वाचायचं कसं? अँगल ABC. आता काही लोक याला असं अँटी क्लॉकवाईज वाचतील. ठीक आहे, हे क्लॉकवाईज झालं होतं. आता अँटी क्लॉकवाईज वाचलं तर काय होईल? नाव दुसरं, ऑर अँगल CBA. काही वेळेला काय होतं की या एकाच जो शिरोबिंदू असतो, जो व्हर्टेक्स असतो, ज्या पॉईंटमध्ये अँगल तयार झालेला असतो त्याच पॉईंटवर नाव देतात. म्हणजे याचं नाव काय होईल? अँगल बी. काही वेळेला काय होतं? मापावरनं पण नाव देतात. समजा याचं माप 30 डिग्री असेल तर या अँगलचं नाव काय होईल? अँगल ऑफ 30 डिग्रीज असं पण नाव त्याला देता येतं ना मापावर. दुसरा भाग पहा, वर नेम ऑफ द व्हर्टेक्स. ठीक आहे, नेम ऑफ व्हर्टेक्स ऑफ अँगल ABC. हा अँगल आहे, त्याची व्हर्टेक्स ही बी. ज्या ठिकाणी कोण तयार झाला ती व्हर्टेक्स बी, तो झाला शिरोबिंदू. आता नावावरनं कसं ओळखायचा? जो मध्यभागी मिडलमधली असेल तो काय होतो? व्हर्टेक्स होतो. मग व्हर्टेक्स काय लिहा या ठिकाणी? व्हर्टेक्स बी किंवा पॉईंट बी असंही काही लोक लिहितात. ठीक आहे. नंतर आहे पुढचा भाग आहे, आपल्याला याच्या आर्मची नावं लिहायची आहेत. नेम ऑफ आर्म्स. नेम of arms of given angle.
आता या अँगलच्या आर्म्सची नावं काय होतील? रे बी ए अँड रे बी सी या झाल्या या अँगलच्या आर्म्स. याला लेग्स असे म्हणतात. ठीक आहे, काही लोक याला लेग म्हणतात किंवा काही लोक आर्म्स म्हणतात किंवा याला साईड पण म्हणतात. तर साईड बी ए असंही म्हणता येईल आपल्याला किंवा साईड बी सी असंही म्हणता येईल. ठीक आहे, नंतरचा पुढचा भाग आहे आपला यातला या पुढचा भाग आहे आपला याचा इंटेरियर ऑफ एन अँगल. इंटेरियर ऑफ एन अँगल. आता माझ्याकडे इंटेरियर ऑफ एन अँगल आणि याच्यासोबत आपण दुसरा भाग पण पाहू, एक्सटेरियर ऑफ एन अँगल. एक्सटेरियर ऑफ एन अँगल, एक्सटेरियर रिजन अँड इंटेरियर रिजन ऑफ एन अँगल, हे दोन भाग आपल्याला पाहिजे. सपोज आय वॉज हॅव्हिंग दिस प्लेन. द नेम ऑफ दिस प्लेन इज पी. दिस प्लेन इज मेड अप ऑफ इनन्युमरेबल पॉईंट्स. या प्लेनमध्ये हजारो असंख्य पॉईंट आहेत. मग या ठिकाणी समजा मी हा एक रे काढला आणि हा एक रे काढला, तर झालं काय की या रेवरती काही पॉईंट आहे, या रेवरती काही पॉईंट आहे. तर या प्लेनमधले जे पॉईंट आहेत ते काय झाले, 3 भागात डिवाईड झाले. हा रे असा इकडे कंटिन्युअस आहे, हे प्लेन इकडे अमर्याद आहे, इन्फायनाईट आहे. ठीक आहे, हे प्लेन या साईडला इन्फायनाईट आहे आणि हा रे सुद्धा असा इकडे इन्फायनाईट आहे. म्हणजे हा जो प्लेन होता, या प्लेनमध्ये जे असलेले पॉईंट होते ते 3 भागात डिवाईड झाले. हा फर्स्ट पार्ट, हा सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट म्हणजे अँगल इटसेल्फ. हा झाला थर्ड पार्ट. ओके, अँगल इटसेल्फ. तर आता हे 3 पार्टला काय काय नाव दिलेत? हा जो 2 आर्मच्या मधला भाग आहे, जो भाग ॲक्च्युली कोणामध्ये मोडला जातो, त्याला आपण म्हणूया इंटेरियर. इंटेरियर रिजन ऑफ ॲन अँगल. ओके, आणि हा जो बाहेरचा भाग आहे आउटसाइड द दिस 2 आर्म्स, हा झाला एक्सटेरियर रिजन. ओके, हा झाला एक्सटेरियर रिजन. आणि तिसरा भाग झाला अँगल इटसेल्फ. अँगल इट सेल्फ. आता या ठिकाणी समजा मी हा एक पॉईंट काढला ए, हा कुठे आहे, अँगलवर आहे. हा पॉईंट मी बी काढला, हा कुठे झाला, अँगलवर. या ठिकाणी सी पॉईंट काढला, हा झाला अँगलवर. पण जर मी या ठिकाणी पॉईंट लिहिला एक्स, तर हा पॉईंट काय होईल, इंटेरियर रिजनमध्ये होईल. समजा या ठिकाणी मी दुसरा पॉईंट काढला वाय, तो झाला इंटेरियर रिजन म्हणजे या आतल्या रिजनमध्ये. आणि समजा मी या ठिकाणी झेड पॉईंट लिहिला, हा पॉईंट कुठे होईल, एक्सटेरियर रिजनमध्ये. समजा या ठिकाणी जी पॉईंट लिहिला, हा काय होईल, एक्सटेरियर रिजनमध्ये होईल. जर या ठिकाणी आणखी टी पॉईंट काढला, हा कुठे झाला मग, अँगलवरती. अशा प्रकारे आपल्याला या प्लेनमध्ये असलेले सर्व पॉईंट डिवाइड झालेले आहेत 3 रिजनमध्ये बिकॉज ऑफ ड्रॉइंग अन अँगल इन दिस प्लेन. या प्लेनमध्ये अँगल काढला म्हणून या प्लेनमधले सर्व पॉईंट 3 भागात डिवाइड झाले, इंटेरियर, एक्सटेरियर आणि अँगल इटसेल्फ. ठीक आहे, याच्यावरचं आपण एक उदाहरण पाहूया. पहा, ही एक आकृती आपल्याला दिलेली आहे. सी इन दिस फिगर देर आर सम पॉईंट्स अँड अँगल इज गिवन. नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी विल फाइंड आउट पॉईंट्स इन द इंटेरियर. पॉईंट्स इन द इंटेरियर. या अँगलच्या इंटेरियर रिजनमध्ये कोणकोणते पॉईंट आहेत ते आपण पाहू. या आकृतीचं निरीक्षण करा. 2 आर्मच्या मधला भाग, त्या मधल्या भागात असलेले पॉईंट. ठीक आहे, आता या ठिकाणी हा जो पॉईंट आहे याचं नाव मी यस घेतलं, तर हा पॉईंट मधल्या भागात झाला का, नाही, हा कुठे आहे, आर्मवरती आहे. त्याचं नाव मी मधल्या भागात दिलं आहे म्हणून इथे कन्फ्यूज नका होऊ. ठीक आहे, हा पॉईंट कुठे आहे, आर्मवरती आहे, अँगलवरती आहे. पण आतल्या भागात किती पॉईंट आहे, हे 4 पॉईंट आहेत. त्यांचं नाव काय, मग पॉईंट आर एन C and X. These 4 points are in the interior region of an angle AWB. Okay. Now the दुसरे points पाहू आपण. Points in interior region. Points in region. आता कोणकोणते पॉईंट आहेत एक्सटेरियर रिजन मध्ये आपण ते पाहूया. तर एक्सटेरियर रिजन मध्ये हा यू पॉईंट आहे, टी पॉईंट आहे, यू टी. आणखी कोणता आहे, हा डब्ल्यू अँगलवरती आहे, हा क्यू पॉईंट आहे, क्यू पॉईंट. नंतर पॉईंट्स यू टी क्यू अँड व्ही. ऑल्सो वाय पॉईंट इज इन एक्सटेरियर रिजन अँड वाय. these 5 points are in exterior region. Now points on an angle. Points on an angle. अँगलवर असलेले पॉईंट कोणकोणते, तर हा पॉईंट ए, नंतर पॉईंट डब्ल्यू,
नंतर पॉईंट एस आणि नंतर पॉईंट बी. हे 4 पॉईंट काय आहेत, अँगलवरती आहेत. अशा पद्धतीने आपल्याला अँगलवरचे पॉईंट आणि इंटेरियर रिजनमधले पॉईंट, हे पॉईंट आपल्याला ओळखता यायला पाहिजे. या आकृतीमध्ये आपण पाहिलं आहे, एक आकृती आपल्याला दिली होती, त्यामध्ये इंटेरियर रिजनमधले पॉईंट, एक्सटेरियर रिजनमधले पॉईंट आणि अँगलवरचे पॉईंट आपण वेगवेगळे लिहिलेले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढचा भाग आहे आपला पेयर्स ऑफ एन अँगल. पेयर्स ऑफ एन अँगल्स. तर पहिली पेअर पाहू आपण ॲडजसंट अँगलची. ॲडजसंट अँगल्स. ॲडजसंट अँगलला मराठीमध्ये लगतचे कोण म्हणतात, ठीक आहे, किंवा संलग्न कोण पण म्हणतात. संलग्न म्हणजे लागून असलेले, ठीक आहे. तर या ॲडजसंट अँगलचे डेफिनेशन काय आहे ते आपण थोडक्यात बघू. टू अँगल्स ओके that have a common vertex and a common one arm common and a common arm. ठीक है. Two angles that have a common vertex and a common arm are called as adjacent angle. Adjacent angle. आता ही व्याख्या नीट समजून घ्या. मराठीमध्ये पण परत एकदा सांगतो. या कोणांना काय म्हणतात, संलग्न कोण म्हणतात. ज्या कोणांचा शिरोबिंदू व एक भुजा सामायिक असते अशा कोणांना काय म्हणतात, ॲडजसंट अँगल किंवा लगतचे कोण किंवा संलग्न कोण असं म्हणतात. आता या व्याख्येवरनं आपण परत समजून घेऊया. समजा माझ्याकडे हे 2 अँगल आहेत. उदाहरणाचं पाहू आपण. 2 अँगल माझ्याकडे आहेत. अँगल पी क्यू आर. या पॉईंटला पी, या पॉईंटला क्यू, याला नाव दिलं मी आर. हे माझ्याकडे हा एक अँगल आणि दुसरा अँगल आहे हा आर एस टी. आता या 2 अँगलमध्ये इथे एक व्हर्टेक्स आहे, इथे एक व्हर्टेक्स आहे. यांचे व्हर्टेक्स कॉमन आहे का? नो कॉमन व्हर्टेक्स. आणि काही कॉमन आर्म आहे का? ही आर्म याच्या 2 आर्म वेगळ्या आहेत, याच्या 2 आर्म्स वेगळ्या आहेत. यांच्यामध्ये आर्मसुद्धा कॉमन नाहीत. नो कॉमन आर. Therefore, angle PQR and angle RST are not adjacent angle. का नाही आहे? कारण त्यांची एक व्हर्टेक्स कॉमन नाही आहे त्यांचं आणि त्यांची एक आर्म पण कॉमन नाही आहे. त्यासाठी ॲडजसंट अँगल होण्यासाठी काय पाहिजे? व्हर्टेक्स कॉमन आणि एक आर्म कॉमन पाहिजे. या ठिकाणी काहीच कॉमन नाही, म्हणून हे काय ॲडजसंट अँगल नाही आहेत. आता दुसरं एक उदाहरण पाहूया आपण. ठीक आहे, दुसरं एक उदाहरण पाहूया आपण की ज्या उदाहरणामध्ये आपल्याला थोडी वेगळी कंडिशन दिलेली आहे. आता हा एक अँगल आहे, याचं नाव आहे BMD. हा अँगल काय माझा BMD. आता या अँगलच्या मध्ये अशी एक आर्म काढलेली आहे की ज्याच्यामुळे या ठिकाणी 2 अँगल तयार झाले. याचं नाव दिलं आहे Q. आता या ठिकाणी पहा, ही जी व्हर्टेक्स आहे या 2 कोणांना कॉमन आहे. कोणता कोण? हा एक. ठीक आहे, आणि दुसरा कोण कोणता? हा या साईडचा. ठीक आहे, यांच्यामधली ही जी लाईन आहे, ही जी रे आहे, ही काय करते? दोघांना सारखी. समजा 2 शेजारी घरं असतात तर त्यांच्यामध्ये एक भिंत कशी असते? कॉमन असते. तशी यांच्यामध्ये ही जी साईड आहे ही कॉमन आहे. याला म्हणू आपण कॉमन आर. ओके, आणि हा झाला कॉमन व्हर्टेक्स. आता या ठिकाणी हे दोन्ही अँगल कसे आहेत? लगतचे, ॲडजसंट आहे, संलग्न आहेत. संलग्न अँगल असं मराठीमध्ये म्हणतात किंवा लगतचे अँगल म्हणतात आणि याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ॲडजसंट अँगल. मग कोणकोणते अँगल आहेत ते? अँगल BMQ चा जो लगतचा अँगल आहे तो आहे अँगल
QMD. These two angles are adjacent. का adjacent आहेत? तर डेफिनेशन मला सांगायचं. काय सांगायचं? त्यांची व्हर्टेक्स काय आहे? कॉमन आहे आणि त्यांची एक साईड काय आहे? कॉमन आहे. ह्या दोन कारणांमुळे हे दोन अँगल आहेत हे ॲडजस्टंट आहेत. आता आपण काही फिगर पाहू, काही प्रश्न पाहू ज्याच्यावरून आपल्याला ॲडजस्टंट अँगलच्या पेअर ओळखायच्या आहेत. ठीक आहे. ही अशा प्रकारची एक आकृती आहे. या ठिकाणी 3 अँगल दिले आहेत. या ठिकाणी पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी आणि हे जे व्हर्टेक्स आहे याला नाव दिलं एन. आता मला ॲडजस्टंट अँगलच्या पेअर लिहायच्या. 2 अँगल असे शोधायचे की ज्यांच्यामध्ये व्हर्टेक्स कॉमन आहे आणि त्यांची एक साईड कॉमन आहे. हा माझा पहिला अँगल. ठीक आहे. हा फर्स्ट अँगल, हा माझा सेकंड अँगल. हे काय करतात? एक पेअर तयार करतात ॲडजस्टंट. ठीक आहे. आता सेकंड अँगल आणि थर्ड अँगल यांच्यामध्ये ही आर्म कॉमन आहे, व्हर्टेक्स कॉमन आहे, म्हणजे ही एक पेअर तयार झाली. आणि तिसरी पेअर काय होईल? या दोघांमध्ये, तिसऱ्या आणि पहिल्या अँगलमध्ये. मग पहा आता किती पेअर तयार झाल्यात. अँगल मी इथून सुरुवात करतो पहिल्या अँगलपासून. अँगल ANB यांच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स एन आहे आणि ही जी साईड आहे ही कॉमन आहे. कोणता अँगल आहे दुसरा? अँगल BNC. हा अँगल आणि हा अँगल, अँगल ANB आणि अँगल BNC हे दोघं पहिली जोडी तयार करतात ही. ठीक आहे. ही एक पेअर तयार झाली. पहा या ठिकाणी पहिली पेअर काय झाली आपली? अँगल ANB अँड अँगल BNC ही पहिली पेअर झाली. दुसरी पेअर काय झाली आपली? अँगल BNC अँड अँगल CNA. आणि थर्ड पेअर काय झाली? हा ती पहिला आणि तिसरा अँगल या दोघांमध्ये ती पेअर तयार झाली. कोणता अँगल आहे हा? CNA आणि अँगल ANB. या आकृतीमध्ये किती जोड्या तयार झाल्यात ॲडजस्टंट अँगलच्या? ही पहिली पेअर, ही दुसरी पेअर आणि ही तिसरी पेअर. किती अँगल होते इथे? 1 2 3. 1 2 मध्ये पहिली पेअर, 2 3 मध्ये दुसरी पेअर, 3 आणि 1 या अँगलमध्ये तिसरी पेअर. अशा प्रकारे या आकृतीमध्ये आपल्याला 3 पेअर मिळाल्या. ॲडजस्टंट अँगलच्या 3 पेअर आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला मिळाल्या. ठीक आहे. दुसरं उदाहरण पाहूया आपण. सेकंड एक्झाम्पलमध्ये हा एक आपला अँगल आहे. ठीक आहे. ओके. या व्हर्टेक्सचं नाव आहे T. या ठिकाणी R पॉईंट आणि या ठिकाणी S. RST हा झाला आपला एक अँगल. आणि दुसरा जो अँगल या ठिकाणी तयार झालेला आहे, हा पॉईंट जो आहे या पॉईंटमध्ये 2 अँगल तयार झाले आहेत Q. आता मला सांगा याच्यामध्ये ॲडजस्टंट अँगल कोणते? हा अँगल आणि हा अँगल यांच्यामध्ये ही आर्म इथून कॉमन आहे. इथे कॉमन आहेत का? नाही. व्हर्टेक्स काय झाली? इकडे शिफ्ट झालेली. इथे दुसरी व्हर्टेक्स आहे, इथे दुसरी व्हर्टेक्स, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉमन होणार नाही. मग कोणते 2 अँगल कॉमन होतील? हा आणि हा अँगल काय होईल? कॉमन होईल. याच्यामध्ये काय झाली? ही साईड काय झाली? कॉमन झाली. ही व्हर्टेक्स कॉमन झाली. म्हणजे आपल्याला ॲडजस्टंट अँगल जर विचारात घेतला तर अँगल या पॉईंटला नाव देतो मी PQR आणि अँगल PQR हा अँगल माझा पहिला आणि हा दुसरा अँगल. हे दोघं ॲडजस्टंट अँगल होतील का? नाही होणार. अँगल RTS हे 2 अँगल, फर्स्ट अँड सेकंड अँगल. ओके. हे काय आहेत? नॉन ॲडजस्टंट. ठीक आहे. हे ॲडजस्टंट अँगल नाही आहेत. का? कारण त्यांच्यामध्ये व्हर्टेक्स कॉमन नाही आहे. ठीक आहे. आणि आर्म कॉमन आहे पण ती इथून आहे, एवढा हा भाग अनकॉमन आहे. त्यामुळे हे 2 अँगल कसे आहेत? कॉमन नाही. मग कॉमन कोणते आहेत? तर या ठिकाणी आपण टिक मार्क केला. हा अँगल आणि हा अँगल कॉमन आहे. मग त्यांची नावं बघा. कॉमन अँगल कोणता आहे? अँगल TQP हा एक अँगल आणि दुसरा अँगल अँड PQR. अँगल PQR हे काय तयार करतात? ॲडजस्टंट अँगलची एक पेअर तयार करतात या आकृतीमध्ये. ठीक आहे. दुसरी आकृती पाहूया आपण. दुसरा प्रश्न घेऊ पुढचा. या आकृतीमध्ये आपल्याला ॲडजस्टंट अँगलच्या भरपूर पेअर पाहायला मिळतील. कोणतेही 2 अँगल घ्या. पहा या ठिकाणी हा व्हर्टेक्स काय त्यांचा? कॉमन आहे. या व्हर्टेक्सला मी नाव देतो M. आता माझा पहिला अँगल घेतो मी. हा फर्स्ट अँगल, हा सेकंड अँगल, हा थर्ड अँगल, हा फोर्थ अँगल, हा फिफ्थ अँगल. हे यांच्या पेअर किती तयार होतील ते पहा. पहिला दुसरा एक पेअर तयार करतो, दुसरा आणि तिसरा अँगल दुसरी पेअर तयार करतो ॲडजस्टंट अँगलची, तिसरा चौथा एक पेअर तयार करतो, चौथा पाचवा एक पेअर तयार करतो. आपण जर पहिला आणि हा मोठा एक अँगल घेतला RMN, ही पण एक पेअर तयार करेल. हा अँगल आणि हा अँगल, हा पण ॲडजस्टंट अँगल होईल. अशा पद्धतीने आपल्याला या आकृतीमध्ये
कितीतरी ॲडजस्टंट अँगलच्या पेअर लिहिता येतील. तुम्ही ही आकृती नोट डाऊन करा आणि तुमच्या तुम्ही जे काही आता अभ्यासलं, तुम्हाला जे काही लक्षात आलं त्याच्या आधारे या आकृतीमधनं ॲडजस्टंट पेअर तुम्ही शोधून काढा. मी एक पेअर तुम्हाला सांगतो, अँगल PMQ अँड अँगल RMQ ही ॲडजस्टंट अँगलची पेअर आहे का, याचं मला तुम्ही उत्तर द्या. असेल तर कोणतं कारण आहे. पहा, P कुठे आहे, हा P, MQ हा अँगल आहे. मी रेड पेन घेतो. हा अँगल, हा पहिला अँगल, आणि दुसरा अँगल काय, RMQ. हा दुसरा अँगल. हे ॲडजस्टंट पेअर आहे का? त्याचं कारण काय तुम्ही मला सांगा. ॲडजस्टंट असेल आहे का, पहिले सांगा, येस ऑर नो. पहा, या ठिकाणी वर्टेक्स कॉमन आहे, ही आर्म कॉमन आहे, आणि हा एक अँगल आणि हा एक अँगल. ठीक आहे, हे दोन वेगवेगळे अँगल आहे. याच्यामध्ये वर्टेक्स कॉमन आणि MQ ही जी साईड आहे ही पण कॉमन आहे. त्यामुळे हे दोघे अँगल काय आहे, ॲडजस्टंट अँगल आहेत. अशा वेगवेगळ्या ॲडजस्टंट अँगल तुम्हाला या आकृतीमधून शोधून काढायचे. या ठिकाणी आपण ॲडजस्टंट अँगल ही जी पहिली पेअर पाहिली, या ठिकाणी आपण थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल मला लाईक करून कळवा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या आपण अँगलच्या या पेअर्सवरती आपण पुढची पेअर घेऊन येणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओला पाहण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला त्याची पुढची लिंक पटकन मिळेल. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.